हे आदिशक्ती आदिमाया चित्कला मुक्ताई कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची गुरुमाऊली निवृत्तीनाथ आणि सोपान काकांची तू लाडकी धाकुटी बहीण तुम्हा भावंडांनी जगताच्या शांतीसाठी पसायदान मागून माणूस धर्माची शिकवण या जगाला दिलीत. हे माऊली मुक्ताई, तुझे मुक्त विचार आणि अध्यात्म आमच्या चिमुकल्या ओंजळीतून वाटण्याची शक्ती आम्हाला मिळू दे. ही सावळ्या परब्रह्म विठुरायाच्या चरणी प्रार्थना. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. हे कृष्णा राम कृष्ण हरी. बसा, पाऊस गेला ना की मग जा बर का. अगं बघ पाऊस किती जोरात पडतोय. विटेवर मूर्ती दिसते सगुण, सगुण की निर्गुण म्हणू दादा. सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण, वाचेचे भिन्न पडले दादा. आजी तू हे काय म्हणतेस. तुमच्यासारखीच एक चिमुरडी तिच्या भावंडांबरोबर इथे बागडायची. तिच्या लाडक्या भावासाठी रचलेल्या ओव्या आहेत या. नाव काय तिचं. मुक्ताई. रामकृष्ण हरी. थांबा, मी बघते. मावशी जरा येता का. माझ्या आईची प्रकृती खूप बिकट आहे. काय झालंय बाळा तुझ्या आईला. ती गर्भवती आहे. आज संध्याकाळपासून तिच्या पोटात खूप दुखतंय. सायंकाळी माझे बाबा विठ्ठलपंत गावात सहाय्य मागायला आले होते, पण सगळ्यांनी नकार दिला. आता शेवटी बाबा पांडुरंगाची आळवणी करत बसलेत. आईच्या वेदना पाहावेनात म्हणून मी त्यांना न सांगता आलो आळंदीत. पण त्या सुईण मावशी देखील नाही म्हणाल्या हो यायला. कुणीच येत नाही आमच्या साह्याला. तुम्ही तरी येता का मावशी माझ्यासोबत. नाव काय तुझं बाळा. मी ज्ञानेश्वर. काय करताय तुम्ही. हा अहो तो आणि हे संन्याशाचं पोर काय करतं इथे मध्यरात्री. अहो त्याची आई अडली ना म्हणून आलाय बिचारा. हे राम, परत अनाचार केला वाटतं त्या विठ्ठलपंत संन्याशानं. आणि तुमचे काय, तुम्ही जायला निघालात की काय त्याच्यासोबत. चला घरात वा. अहो पण आत वा म्हटलं ना. चला. पांडुरंगा. बाळ निवृत्ती, ज्ञानदेव दिसला का तुला. बाबा हो ज्ञाना जवळपास कुठेच नाही दिसत आहे. बाबा आईला काही होणार नाही ना. नाही बाळा, आईला काही होणार नाही. पांडुरंग आहे ना आपल्या संगती. विठ्ठला सांभाळ रे तुझ्या लेकरांना.
हो हो रुक्मिणी हो थोडा धीर धर हो थोडा धीर धर ग धीर धर हो पांडुरंग आहे तुझ्यासोबत मुलगी मुक्ता आनंदाची वार्ता मुलगी झाली आधी माया आली. माय म्या कानोबा आणि ही माझी बाईल रक्की वाईच देवळात बसलं तर चालेल काय? आणि हे कोकरू बाहेरचं आहे माझ्या. माहिती माहेरचं आहे तुझ्या, चालेल काय? या या आत या हा पण नाही म्हणजे गावातलं कोणी काय बोलायचं नाही ना? नाही बोलायचं कोणी आधी बोलायचे पण मुक्तानी आणि तिच्या भावंडांनी सुधारलंय सगळ्यांना आता. या या आत या या आजोबा. बसा तुम्ही बसा. ठेव तुझं माहेरचं कोकरू. द्या. आजी पुढे काय झालं? सांगते सांगते हा. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीची चारही पोरं तेजाळ पण ही धाकटी मुक्ता ही म्हणजे वीजच जणू दिसणार एवढीशी पण फटका मात्र बाई 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 बाई. एकदा असंच सिद्ध बेटाहून जाताना मुक्ता मला तिकडे दिसली. आपण श्लोक म्हणूयात. श्लोक नको, तुझ्याकडे भातुकलीची बुडकुली आहेत का? आहेत की, आळंदीच्या आजोबांनी दिलेली. पण मला नाही आवडत ग भातुकली खेळायला. मग ग काय आवडतं? मला हरिनाम घ्यायला आवडतं. काय ग गोदे, तुझे वडील शास्त्री आहेत ना? हो. मग त्यांनी तुला वेद म्हणायला नाही शिकवले? तुला येतात का? हो, माझ्या बाबांनी शिकवलेत की. संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानानाम् उपासते समानो मन्त्रस्समिति समानि समानं मनः चित्तमेषां समानं मन्त्रम् अभिमन्त्रयेवः समानेन वो हविषा जुहोमि. मुक्ता मुक्ताच्या आईनं ओळख पाळख नसताना मला सहाय्य केलं. रक्त येतंय की चांगलंच. मला प्रश्न पडला, इतक्या सुस्वभावी स्त्रीला गावानं वाळीत का टाकलं असेल? तिला पाहिलं की काहीतरी दिव्यत्व जाणवायचं हे निश्चित. पण गावच्या प्रमुख पुरोहितांनी या कुटुंबाविरुद्ध आधीच वैर पुकारलं होतं.
बोला शंभू पंडित. आजच्या धर्मसभेत कोण कोण प्रतिष्ठित उपस्थित आहेत? महान विसोबा शास्त्री, आपल्या या धर्मसभेत ग्रामचे पाटील आदरणीय शिवशास्त्री, वेदोनारायण शास्त्री, वंदनीय वेदमूर्ती शास्त्री, महादेव शास्त्री आणि आदरणीय ग्रामजोशी उपस्थित आहेत. आदरणीय ग्रामजोशी. वाह शंभू पंडित, आळंदी ग्रामात अल्पावधीत सर्वांशी अतिपरिचय झाला की तुमचा? क्षमा क्षमा महान विसोबा शास्त्री. आजच्या धर्मसभेचं प्रयोजन काय? ते संन्यासी कुलकर्णी आले आहेत. त्यांस या सभेसमोर बोलवायचे काय? त्या अधर्म्याला इथे बोलावून समय व्यर्थ कशाला घालवायचा? अहो असं काय बोलतो विसोबा शास्त्री? नाहीतर काय. तरी आमच्या सिद्धोपंतांस आम्ही म्हटले होते की रुक्मिणीसारखी चालस पोर आमच्या मुलास द्या, पण नाही. कोण कुठला हा भणंग आणून उभा केला आणि मुलगी बांधली त्याच्याकडे. आम्हास काय वाटतं, संसाराची एवढीच आसक्ती होती तर संन्यास धर्म स्वीकारला कशाला बिठ्यानं? काय ग्रामजोशी? अहो अगदी बरोबर बोलताय विसोबा शास्त्री. अहो आधी मानभावीपणे संन्यास घेतला, काशीच गेला पळून, तेही बायकोस एकटीच टाकून. भोजलिंगा, काही माग लागला? नाही सिद्धोपंत, अवघ्या पंचक्रोशीत शोध घेतला. सगळी देवळं, धर्मशाळा, पाठशाळा कुठं कुठं म्हणून नाही शोधलं, परंतु काहीच माग नाही लागला. रडू नकोस पोरी. आता तुझ्या दैवातच हे असे आहे म्हटल्यावर असेच होणार. तूच मला सत्यवान सावित्रीची कथा सांगायचीच नाही. सावित्रीचे पती मृत होते. माझे पती इथे समोर नसतील तरी ते जीवित आहेत. माझ्या पातिव्रत्यात जर काही सत्व असेल तर ते नक्की परत येतील. कुठे निघालीस? अगं सिंधू, ते पाहिलं का? सिद्धोपंतांची मूल अविश्रांत प्रदक्षिणा घालतीये पिंपळाच्या झाडाला. कसलं काय? हिस टाकून तिचा नवरा पळून गेला असं प्रदक्षिणा घालून थोडीच परत येणार आहे. त्याला नाही लाज आणि असा दुःखाचा वाटार मांडणाऱ्या या रुक्मिणीला नाही लज्जा. चल. ओम नमो भगवते वासुदेव. रुक्मिणी, सगळ्या प्रकारचे कष्ट भोगले तिने, पण थांबली नाही. टाक, 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 इथे टाक. अहो आम्ही तिच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर बाभळीचे काटे सुद्धा टाकून पाहिले, पण बाई काही बदली नाही. अहो एके दिवशी गावामध्ये श्रीपाद श्रीयतींचे आगमन झाले. त्यांना लक्षात आले की काशीस आपल्या आश्रमामध्ये नव्याने दाखल झालेला संन्यासी हा हिचा पती. त्यांनी त्यास परत जावयास सांगितले आणि याने काय घेतली पडत्या फळाची आज्ञा आणि आला परत. कथा कारुण्यपूर्ण आहे खरी. काय कारुण्यपूर्ण आहे? कथा कारुण्यपूर्ण आहे खरी. आता आलाच आहे तर घ्या बोलवून त्याला. होय. पुन्हा तेच ऐकायचे शास्त्री. पंत येता बोलावलंय. बोल पटपट. महानुभाव, मुलांचे मुंजीचे वय होत चालले, परंतु आपल्याकडून शास्त्राधिकार न मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षण होऊ शकत नाही. आपण दयापूर्वक विचार करावा आणि माझ्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा. अरे काय करणार आहेत पोरं तुझी शिकून?
पापाची उत्पत्ती. असे का म्हणताय तुम्ही? आपल्या महान सनातन वैदिक धर्मात मनुष्याच्या जीवनाला सहाय्य करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत आणि सगळ्यांचं सार एकच आहे. भगवंतानं आपलं सारं सामर्थ्य अन्न, वायू, पाणी आणि ज्ञान या 4 गोष्टीत विराजमान केलंय. त्यावर सर्वांचा अधिकार आहे. आम्हा शहाणपणा शिकवू नकोस बरे. एक काम कर, त्र्यंबकेश्वरीचा. विठ्ठल पंतांशी शास्त्रार्थ करता येत नाही हे पाहून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचं पुरश्चरण दिलं गेलं. एक प्रकारची शिक्षाच ती. सगळे त्र्यंबकेश्वराच्या घनदाट अरण्यातून प्रदक्षिणा करू लागले. मध्येच भेकर दिसायची, ससे दिसायचे. ज्ञाना सोपाना त्यांच्या मागे धावून खिदळायचे. आणि अचानक वाघाची जोरदार गर्जना ऐकू आली. सगळे घाबरून धावू लागले, पण ज्ञाना हले ना. चला पोरांनो. अहो मला व्याघ्र कसा दिसतो ते पाहायचे आहे. अरे व्याघ्र दर्शन होत राहील नंतर, त्यासाठी आधी जगलो तर पाहिजे. चल बघू. भुजंगा, हे घे. हे घेऊ. बर चल चल चल. आता तूच काय हवे? मला सुद्धा बघायचं आहे व्याघ्र. व्याघ्र बघायचं आहे? विठ्ठल पंतांनी मुक्ताला उचललं आणि ते धावू लागले. एका दूरच्या मोकळ वनामध्ये ते विसावले. काय झाले? पाणी हवे का? निवृत्ती दादा कुठे? अहो पंत, तो तर आपल्या सवय होता ना. होता तर कुठे गेला? तुम्ही पाहता का? होय. ज्ञाना चल माझ्या सवय. निवृत्ती तुम्ही थांबा, मी आलोच. निवृत्ती दादा. निवृत्ती राजा. निवृत्ती दादा. निवृत्ती दादा. निवृत्ती दादा. निवृत्ती दादा. 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 बाबा. निवृत्ती. निवृत्ती बाळ. आई. अगं मुक्ता कुठे आहे? इथे अचानक लक्षात आलं की मुक्ता सुद्धा अदृश्य झाली आहे. तेव्हा नारायणा काय करावं? काही अक्रीत घंट्याच्या आत मुलांना शोधायला हवं. सगळे त्या लेकरांना शोधू लागले. इकडे तिकडे पूर्वेस पश्चिमेस त्यांचे आवाज नुसतेच दरीखोऱ्यातून घुमून परत येत होते. आणि अचानक लहानगी मुक्ता झुडपातून खिदळत त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. गुरुदादा तिकडे वर चला. ती दाखवेल त्या दिशेला आल्यावर सगळे थबकलेच. तिथे निवृत्ती होता. गुरुदादा तिकडेच आहे. पण एखाद्या भरलेल्या जलाशयासारखा, तृप्त, बालयोगी, एखाद्या कावलीकडे धावणाऱ्या वासरासारखा ज्ञाना त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. कुठे गेला होतास दादा? कुठे? निवृत्ती साऱ्यांकडे अनोळखी नजरेनं पाहत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पसरलं. म्हणे मुक्ताबाई निवृत्तीचे देणे, योगी याच्या खुणा योगीच जाणे. ज्ञाना. दादा. आई. बाबा. बाबा, त्या व्याघ्राच्या आवाजाने मी हरवून गेलो बाबा, आणि एका दिव्य अरण्यात पोहोचलो.
ये वत्सा ये. मी केव्हापासून तुझी वाट पाहत होतो. श्री गुरु गहिनीनाथ आदेश. आदेश. बाबा मला श्री गुरु गहिनीनाथांनी अनुग्रह दिला. सगळे आनंदी मनाने परतले, पण जीवाचा आनंद हिरावून घेतला नाही तर नियतीला आनंद मिळत नाही. विसोबा शास्त्री, आपण सांगितलेले प्रायश्चित्त आम्ही घेतले. काही उपकार नाही केलेस. एकदा संन्यास घेतला की आमच्यापासून तो तुटला. भिक्षा देणं आणि समाधीत त्याला पूर्ण एवढंच आम्हाला ठाऊक. कोणास कोठे पुरायचे याबद्दलचा आपला अधिकार अबाधित आहे. पण माझे पती सोन्यासारखे शुद्ध आणि अग्नीसारखे पवित्र आहेत. तोंडावर कुलक्षणे धर्मसभेसमोर असा उद्धटपणा. एकदा तुझ्या दादल्यास आमच्या स्वाधीन कर, मग कळेल प्रायश्चित्त काय असते ते. आमचा जोडा बिघडवण्याचे सामर्थ्य केवळ मृत्यूत आहे. काय रक्त काढले, झाले समाधान? नाही झालं. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार हवाय ना, मग त्यासाठी तुम्ही दोघंही नाहीसे व्हा. देहांत प्रायश्चित्त घ्या. काय बोलता विसोबा शास्त्री? पट्ट्यासारखं तरी आहे का हे? शास्त्रात जे लिहिलंय तेच सांगतोय. देहदंड घेतल्याने यांच्या पहिल्या पातकाचा नाश होईल. तदनंतर यांच्या पोरांचं काय करायचं ते बघू. पण तोवर या ग्रामातून तुम्हाला एक कण भिक्षा मिळणार नाही. एक तर तुम्ही दोघं मरा किंवा पोरांना उपाशी मारा. ग्रामस्थांनो, तुम्हीही ऐका. तुमच्यापैकी कुणीही यांना सहाय्य केलं तर तुम्हालाही बहिष्काराला तोंड द्यावं लागेल. मग काय विठ्ठल पंत आणि काय गे रुक्मिणे, घेताय देहांत प्रायश्चित्त? मी काय म्हणते, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघंही आपल्या मुलांना अतीव धार्मिकतेनं संस्कार देत आहेत. आपण त्यांच्या बाजूनं बोललो तर. आणि वाळीत टाकलेल्या कुटुंबाला किती हाल सहन करावे लागतात माहिती नाही तुला? त्या कुटुंबाकडे बघून मला याची चांगलीच कल्पना आली आहे. पण तरीही त्या गोजीरवाण्या मुलांसाठी मी मात्र ठरवलंय, त्या कुटुंबाबरोबर मी उभी राहणार. असं असेल ना यशोदे, तर तुला हे घर सुद्धा सोडावे लागेल.
उद्या नष्ट होणाऱ्या देहावर उपचार कशाला? म्हणजे माझा निर्णय झालाय रुक्मिणी. अवघड आहे, पण आपल्या मुलांसाठी तो आचरावा लागणार आहे. आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागणार आहे. रामकृष्ण हरी. काय झालं आई? एवढ्या रात्री उठवलंस मला? अगं तू रडतेस का? बाळा तू लहान आहेस, पण आजपासून या तिन्ही लेकरांची तू मायही आहेस आणि बापही. ध्यानात ठेव. सांभाळशील ना बाळा? आई मुक्ता, ये बाळा. झोप. आई, चालायचं. रुक्मिणी सांभाळ ग पोरांना. पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. काय गे रुक्मिणी? यशोदे, येते.
चला. दादा, दादा, आई बाबा. ज्ञाना दादा. दादा, अरे आई बाबा कुठे आहेत? मुक्तेनं आईप्रमाणे सगळ्यांना शांत केलं. जो तो आपल्या कामाला लागला. निवृत्ती ध्यानधारणेत मग्न झाला. ज्ञानोबानं अंगण झाडायला घेतलं. सोपानानं सरपण तोडायला घेतलं. आणि मुक्ता चूल फुंकत होती. हे काम तिच्या आईचं होतं, रुक्मिणीचं. मावशी, अगं रडतेस काय? ज्ञानादादा म्हणाले रडायचं नाही. आता काम करायचं. तिच्या आवाजातल्या एका वाक्यानं सारी वेदना निवली. बाहेर येऊन पाहते तो. ज्ञाना आणि निवृत्ती दोघं 2 दिशांना भिक्षेसाठी निघाले होते. निवृत्ती चरोलीला आणि ज्ञानोबा आळंदीला. फुलासारखी कोमल असलेली ही लहानगी मुक्ता लोकांच्या अन्यायी वागणुकीतून सुटत नव्हती. माझा पण डाव आहे. काय ग धणे, किती वेळा सांगितले तुला या कार्टी सोबत खेळायचं नाही म्हणून? सांग, खेळशील परत खेळशील? अद्दल घडवायला हवी तुला. अहो काका थांबा. अहो नका ना मारू त्यांना. तू काय सांगतेस मला? कार्टे, तुझ्यामुळेच मार खाता येत त्या पोरी. निघ, चल निघ इकडून. तुम्ही काय बघत बसलात? चल ग तू घरी. ती खेळताना पण दिसलीस? ज्ञानेश्वरांनी लक्षात ठेव. दिलेल्या ज्ञानामुळे ती शांतपणे सगळं काही सहन करत होती. कितीही अपमान झाला तरी धर्म म्हणून भिक्षा मागायला ज्ञानेश्वर आळंदी जातच होता. इतकी वर्षे झाली यशोदा सिद्धबेटावर त्या मुलांसफे राहते आहे. या मुलांनी त्यांच्या हरिभक्तीने खूप मोठ्या गोष्टी सिद्ध केल्यात. पण या गावातल्या शास्त्री पंडितांना या मुलांचं कार्य कधी कळायचं देवास ठाऊक. अरे शिवशास्त्र्या, तुला तरी कुठे कळलं होतं? कळलं ते तुझ्या पत्नीला. नाही, हा खोटा मोठेपणा सोडून मुलांना आणि त्याआधी यशोदेला शरण गेलं पाहिजे. क्षमा मागितली पाहिजे आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला, यशोदेला कशाही प्रकारे समजूत काढून घरी परत आणलं पाहिजे. मुक्ते,
हा चारा खा बरं. हे आणि काय आणलं? मावशी अगं, इंद्रायणी नदीला वंदन करायला गेले होते तर येता येता रानात याचं हंबरणं ऐकू आलं. बिचाऱ्याची आई हरवली आहे ग, माझ्यासारखी. मुक्ता, असं का म्हणतेस? मी मावशी, आमच्यावर कितीही संकट आली तरी तू प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी उभी असतेस बघ. आईसारखी. माय मरो आणि मावशी जगो असं कदाचित तुझ्यामुळेच म्हणत असतील बघ. त्यामुळे मग मी विचार केला, याची आई सापडेपर्यंत मीच याची मावशी. आहे की नाही मौज? तू कसली मावशी? तू आम्हा सगळ्यांची आई आहेस, मुक्ताई. चल आता, भोजनाची वेळ झाली. अगं पण आता काय? त्याचं खाणं व्हायचंय तर यशोदे. त्याच्या आधीच मी मी चुकलो ग. अगं ही चिमुरडी त्या मुक्या प्राण्याचा विचार करू शकते आणि मी मात्र देवासारख्या या लहानग्यांचा विचार नाही करू शकलो. आपण या लहानग्यांच्या पाठीशी उभं राहू असं तू का म्हणालीस ते कळलंय मला. मला क्षमा कर. तुम्ही समाजाला भ्यालात आणि मला या लेकरांच्या जीवाची भीती वाटली. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात आणि मी माझ्या. यशोदे, माझ्यासोबत आपल्या घरी येशील? आणि माझी ही लेकरं? मावशी, तुझी ही मुक्ताई सांभाळेल सगळं. जा तू. ओम भवती भिक्षां देहि. मी जाणून बुजून नाही केलं. लागलं का तुम्हाला? बसबसपुरी माजवली आळंदी ग्रामात. काका, काय दळभद्री चुकी माझीच. विसोबा शास्त्री, अहो सगळे हरिकीर्तनी दंग झाले होते म्हणून. तू गप्रे भिकारड्या. आणि तुमच्यावर ग्रामन्याय, बहिष्कार. तू काय करतोयस इथं? भिक्षा. भिक्षा. ग्राम जोशी, कार्टा भिक्षा मागतोय. हो ना. त्यास द्यावयास हवी. काय? अहो ग्रामदोषी काका काय करताय? हवी असल्यास अजून घे. हो सिंधुबाई, लेकाची दृष्ट काढताय. द्या तो उतारा इकडं. अहो द्या हो. द्या म्हणतो. द्या तर. आयुष्यमान भव. अहो शास्त्री, काय करताय तुम्ही? ये. अहो दिवसाभराची माधुकरी आहे. यांना अशुद्ध झालं तर? तुम्ही तरी कुठे शुद्ध आहात? तुमच्या आई बापांनी शेण खाल्लंच आहे. तुम्ही प्रत्यक्ष खाल्लं तर काय बिघडणार आहे? विसोबा शास्त्री, आम्हाला काय बोल लावायचे ते लावा. एरवी कृमी कीटक म्हणताच आम्हाला. आई बाबांना का बोल लावता? त्यांनी असे काय केले? अनाचार. अनाचार. एकदा माणसाने संन्यास स्वीकारला की तो मेला. मग तो माणूस देह रूपाने परत आला तरी तो परपुरुषच. आणि तुमचे जन्म झाले म्हणजेच शास्त्री. निवृत्ती,
म्हणतात भोजलिंग काका? सोपान, सोपाना, तू तरी सांगशील का काय झालं ते? असं काय बरं करतोयस तू? ऐक ना माझं, उघड ना दार. ए ज्ञाना दादा. गुरुदादा, अरे सांग ना रे त्याला. ज्ञाना दादा. निवृत्ती, काय झालं हे सगळं? दादा, अरे असं काय करतोयस? उघड ना दार. मावशी, आळंदीचा आनंद तर तुला ठाऊकीच आहे. लोक भिक्षेत शेण कुठे टाकतात, कोणावरून उतरवून टाकलेले उतारे टाकतात. लेकरू सर्व सहन करते मुकाट्यानं. पण आज शास्त्री आई वडिलांना बोलले, कान जळून जातील अशा तिखट शब्दांमध्ये. हा घाव माझ्या ज्ञानाच्या वर्मी बसलाय ग मावशी. आला आणि पटकन मनाला प्राणत्यागच करतो. आणि कुटीचं दार लावून घेतलं त्याने. गुरुदादा, अरे तो बघ ना रे. द्याना, द्याना, मी दार तोडते. मावशी थांब. हे दार आई आणि बाबांनी बांधलंय ग. तोडू नको. मी साधावते. येईल ज्ञानादादा बाहेर. निवृत्ती, तूच सांगणार आहे काहीतरी. ज्ञानादादा, अरे आई नंतर तूच माझी माय नाहीस काय? अरे आपण नाथ सांप्रदायिक, आपले घराणे योग्यांचे. आणि योगी कोणाला म्हणतात? जो जनांचे अपराध सहन करतो. विश्वासात जाळ होऊन अंगावर बरसला तरी आपण त्याला विझवावे. जनांनी शब्दांनी वार केले तरी तो उपदेश मानावा, हे तूच सांगितले नाहीस काय? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए माझा दादा, ही मुक्ता तुझी लाडकी नाही का रे? तिच्यासाठी तरी स्वतः विश्वाचा उद्धार का करत नाहीस? दार का रे उघडत नाहीस? दार का रे उघडत नाहीस? लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दाला ठाईचे ठाई. आपण तरुणी विश्वतारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ता, दादा, रामकृष्ण हरी. विसोबा शास्त्री, अहो विसोबा शास्त्री, अहो विसोबा शास्त्री, ऐकले काय? काय झालं? काय हे असलं काहीतरी नेसून गावभर फिरताय?
हे असला आवेळी आरडाओरडा करत का आला तिथे? इंद्रायणीचं पाणी आटलं का सिद्धेश्वराला आग लागली? अहो त्याही पेक्षा भयंकर म्हणजे ती कार्टी. हर 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 घेतलं त्या अभद्र कार्ट्यांचं नाव. आणि तुमच्या तरी मुखामध्ये त्या अभद्र कार्ट्यांचं नाव का असतं सतत? अहो शास्त्री, आळंदी ग्रामामध्ये काही अभद्र घडू नये म्हणून तर आपल्यापाशी आलोय. म्हणजे अहो ती कार्टी सिद्ध बेटावर रोज रात्रीची हरी कीर्तने गातात काय, नाचतात काय, आणि आता संपूर्ण आळंदी ग्रामच त्यांच्या नादी लागत चाललेले आहे. असं हा, बोलवा उद्या न्यायसभा. हा? जसं त्यांच्या आई बापांना घालवलं ना तसं या अभद्र कार्ट्यांनाही घालवूया. तुम्हा भावंडास मुंजीचा आणि शिक्षणाचा अधिकार हवाय ना? होय. एक उपाय सुचवतो. तुम्ही पैठणास जा, तिथल्या धर्मसभेचं शुद्धीपत्रक आणा. तुम्हाला सर्व शास्त्राधिकार देतो. खरंच? अगदी खरं. मुलं पैठणला निघाली तसं मी आमच्या यांना विचारलं. लहान मुलं आहेत, मी त्यांच्या सवे जाऊ का? त्यावेळी यांनी आनंदानं अनुमती दिली. पण निवृत्ती, पैठण एवढे मोठे नगर आहे, तिथे ना कोणी आपल्या ओळखीचे ना देखीचे. दादा अहो असे काय म्हणून यशोदामाई, पैठणचे देवकुळे विठ्ठल पंतांचे मामा, त्यांच्या घरी नक्कीच ठाय मिळेल. शेष नारायणाची इच्छा. चला, अंधार पडायच्या आत निघायला एक हवं. दिवस मुक्तानं ज्ञानदेवाकडे हट्ट धरला. दादा एखादा अभंग रच ना. ज्ञानोबा म्हणाला, सुटत नाही म्हणून न्याय मागावयास पैठणास आलो. आता कुठं जावं आपणच सांगा. कशी साजिरी आहेत ही मुलं. यांचे विषयी आळंदी वासियांना करुणा कशी वाटली नाही. मी बघतो काय करायचं ते. चला माझ्या सवे, चला या. मामा आजोबा, आपण कोणाची वाट पाहतोय? पैठणच्या न्यायसभेत जायचं म्हणजे पूर्व पक्ष उत्तर पक्ष करावा लागतो आणि त्यासाठी अभ्यासू न्यायवेत्ता हवा. आपण तर आलोय. देवकुळे शास्त्री, आम्ही पोचलोत बरं. या या गिरीपंडित या. प्रणमामी. प्रणमामी. आपण अगदी योग्य बोललात देवकुळे शास्त्री. हा, या धर्मसभेपुढे आपल्याला मनाला येईल ते बोलणं योग्य नाही. आपण चिंता करू नका, ही धर्मसभा आपल्याला योग्य तोच न्याय देईल. वा. चला, आता काही वेळातच ब्रह्मेश्वर शास्त्री येतील, तेव्हा आपण आधी उपस्थित असायला हवं. हो. या. चला. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. गिरी पंडित, हीच का ती मुले? यांचेच आवेदन आहे महानुभाव. काय नावे आहेत यांची? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि गिरी पंडित, काय समस्या आहे या मुलांची? महानुभाव, यांचे तात संन्यासाश्रमी, तेव्हा त्यांचे जन्म हे धर्माधिष्ठित मानायचे की नाही ही समस्या धर्मसभेपुढे आहे. आणि गिरी पंडित, विस्तारानं सांगा, पाल्हाळ नको. हो, यांच्या महानुभाव, समस्या आमची आहे. आणि मग ज्ञानेश्वरानं साच मवाळ मितुल्या आणि रसाळ वाणीत कुटुंबाचा इतिहास मांडला. त्याचे हळवे शब्द सभेच्या काळजावर जरा जरा ओरखडे उमटवत होते. माता पित्यांच्या बलिदानाचे वर्णन करून तो म्हणाला, आदल्या रात्री मायेची पाखर घेऊन झोपलो. सकाळी उठून बघतो तर पोरके झालेलो. आम्हाला सहानुभूती नकोय, आमची गती काय हा निर्णय घ्यायला तुमच्या समोर आलो आहोत. सभेत उपस्थित सर्व विद्वज्जन हो, यद्धारयती सद्धर्मः, जीवनाची धारणा करण्यास सहाय्य करतो तो धर्म. पैठणची ही धर्मसभा आर्यावर्तातील सर्वात मोठी धर्मसभा मानली जाते. त्यामुळे या धर्मसभेत कोणावरही अन्याय होता कामा नये. म्हणून मी आपणा सर्वांस अनुरोध करतो की आपापली विद्वत्ता पणाला लावून या मुलांच्या समस्येवर उपाय शोधावा. चर्चा सुरू झाली. नाना पोथ्यांवरची कापडं सुटली. शास्त्री शास्त्रार्थ धुंडाळत होते. स्मृती ग्रंथ चाळत होते. निवृत्ती शांतपणे उभा होता. ज्ञानेश्वराची दृष्टी स्मृती ग्रंथ चाळत हलक्या आवाजात कुजबुजणाऱ्या शास्त्रींकडे लागली होती. सोपानाच्या चेहऱ्यावर काहीशी चीड होती आणि मुक्ता, ती मात्र डोळे मिटून अखंड रामकृष्ण हरीचा जप करत होती. अखेर ब्रह्मेश्वर शास्त्रींनी सगळ्या शास्त्र्यांचा अभिप्राय त्यांच्याकडे मागवला. आम्हाला वाटतं की या ही धर्मसभा योग्य तो न्याय देईलच, पण आम्हालाही काही बोलायचं आहे. अर्थात धर्माचार्यांची संमती असेल तर. अलंकापुरी निवासी विद्वान विसोबा शास्त्री, आपण जर या धर्मसभेत बोललात तर धर्मसभेचं सौंदर्यच वाढणार आहे. बोला. ही नाठाळ कार्टी त्यांच्या खोट्या मधाळ बोलीनं आपली सहानुभूती मिळवतील हे आम्ही जाणून होतो.
या धर्मसभेत उभं राहण्याची तरी या कारट्यांची पात्रता आहे का? महापापातून या पोरांचा जन्म झालाय. अहो शास्त्री, काय प्रतिवाद तरी होऊ द्या. होऊ द्या. हे पापी कसं म्हणता? मग काय म्हणू? अहो धर्माचार्य, तुम्ही तरी काहीतरी बोला. शांतता. बोल ज्ञानेश्वर, यावर तुला काही बोलायचंय? बोल. महानुभाव, भगवंताने गीतेच्या 3ऱ्या अध्यायात पापमुक्तीबद्दल सांगताना म्हटलंय, यम यम मतमिदम नित्यमनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. अर्थात जो मनुष्य अगाध श्रद्धेने भगवंताला शरण जातो तो कर्मबंधातून मुक्त होतो, म्हणजेच पापातूनही मुक्त होईलच ना. काय रे, काय चाललंय आतमध्ये? आळंदीतून कोणी पोरं आले ती न्याव मागाया. निव्वळ वाचाळताय धर्माचार्य. ही पापाची उत्पत्ती दुसरं काय बोलणार? तसंही भगवंतांनी अर्जुन विषाद योगात म्हटलंच आहे, दोषे रेतैहि कुलघ्नानाम वर्णसंकर कारकैहि. पापातून निष्पन्न झालेली संतती सनातन धर्माचा नाश करते. विसोबा, सांभाळून बोला. गीतेच्या श्लोकाचा आधार घेऊन तुमच्या मनातल्या चुकीच्या संकल्पना धर्मसभेत मांडू नका. सनातन धर्म म्हणजे बुरसटलेपणा नाही. सनातन याचा अर्थच आहे नित्य नूतन जीवनशैली. आणि नित्य नूतन गोष्टी जेव्हा शास्त्र स्वीकार करतं तेव्हा वैदिक धर्मही त्याचा स्वीकार करतो. हे सर्व विद्वत जनांनी ध्यानी ठेवावे. ज्ञानेश्वर आणि मुलांनो, या धर्मसभेतल्या प्रत्येक विद्वानानं तुमच्या वयाकडे पाहून आणि मानवतेचा विचार करून तुमच्या जीवनाची गती ठरवण्यासाठी संशोधन केलंय आणि आपापले अभिप्रायही दिले. काय काय नाहीये या अभिप्रायांमध्ये? स्मृती, वृद्ध पराशर, याज्ञवल्क्य स्मृती, प्रायश्चित्तेंदुशेखर, सम्मर्त, यमस्मृती आणि देवल, सगळे सगळे आधार ग्रंथ ढवळून काढलेत या सर्व विद्वज्जनांनी. पण तुम्हाला शुद्ध करून घेण्यासाठी कोणतीही प्रायश्चित्तेही नाहीत. त्यामुळे संन्याशाच्या मुलांना कुठल्याही धर्मशास्त्राच्या विधीनुसार उपनयन संस्कारही करता येत नाही. पण मग धर्माचार्य या सगळ्या उपलब्ध शास्त्रांमध्ये असंच म्हटलंय. ए पोरटे, आधी असला अधर्म कधी झालाच नाही. ते शास्त्र काय लिहिणार? कपाळ. बघा धर्माचार्य, यांचं मान्य केलं तर मग धर्माचार्य, शास्त्रच नसेल तर तुमच्या निर्णयाला कोणता शास्त्राधार? सांभाळून मुली. आम्ही तुमच्या वयाचा विचार करून तुमच्याशी मृदूपणे बोलतोय. आम्ही जो निर्णय दिलाय तो धर्मपीठाच्या सर्वंकष विचारांचा निर्णय आहे. मला असे नाही वाटत. धर्मपीठाचा निर्णय हा मानवाला जगायला सहाय्य करणारा धर्माचा असला पाहिजे. त्याऐवजी तुम्ही संन्याशाची पोरं, तुम्हाला जीवनगती नाही, शिक्षण नाही, हे ऐकायला आम्ही इतक्या लांबवर आलो काय? प्रतिष्ठान, पैठण हे सर्वोच्च धर्मपीठ आम्हा पोरक्यांच्या हत्येमध्ये प्रतिष्ठा मानणार आहे का? आणि तसंच असेल तर धर्माचार्य, आम्हालाही आमच्या माता पित्यांप्रमाणे मृत्यूदंड द्या. इतिहासात हे नोंदले जाऊ दे की सर्वोच्च धर्मपीठात नीचतम अधर्म झाला. ज्ञानेश्वर,
अरे तुला काही पाचपोच धर्माचार्यांसमोर शहाणपणा असलं काय ज्ञान प्राप्त केलेस रे तू? हा? हरी सर्वत्र भरलाय, सर्वानुभूती एकच आत्मा आहे, हे ते ज्ञान. वा 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 वा, ऐकलत या कार्ट्याचं ज्ञान? हरी सर्वत्र भरलाय म्हणे, इथे तिथे सर्वत्र. हे मूर्खा, पाहिलास का तो रेडा? नाव काय रे त्या रेड्याचं? ज्ञाना नाव आहे, ज्ञाना. जी ज्ञाना ज्ञाना. त्याचंही नाव ज्ञानाच. मग तुझा आणि त्याचा आत्मा सारखाच का? होय, परमेश्वराच्या कृपेने एकच आत्मा अनेक रूपे घेऊन नटलाय. मग आता तू जे बडबडतोयस त्यातला एक शब्द जरी त्या ज्ञानानं उच्चारला तरी आम्ही विचार करू. साक्षात भगवंत तुमच्या ठाई आहे, आपण म्हणाल तसेच होईल. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं होतारं रत्नधातमम्. यज्ञस्य देवमृत्विजं होतारं रत्नदातमम्. अग्निपूर्वे ऋट्यो नूतनैरुत सदेवा एह वक्षति अग्निनारैमश्नवत् पोषमेव दिवे यशसं वीरवत्तमम्. शास्त्री, आम्ही काय तुम्हाला शुद्धिपत्र देणार? तुम्ही प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप भगवंताचे अंश. आता तुमच्या नावाचा अर्थ माझ्या ध्यानी आला. मोठा निवृत्ती म्हणजे त्याग संसाराचा, आणि हा त्याग केल्यानंतर मिळते ते ज्ञान, ईश्वराचे अवधान, आणि त्यानंतर जो मार्ग मिळतो जीवाला तो सोपान. सूक्ष्मातिसूक्ष्म मोक्ष मुक्ती म्हणून दाटली मुक्ता. आणि काय हवं मनुष्य जन्मात? तुम्ही या धर्मसभेला प्रत्यक्ष दर्शन देऊन अमर केलं. जय तू ज्ञानेश्वर,
ज्ञानेश्वर विजयते ज्ञानेश्वर विजयते ज्ञानेश्वर विजयते. इतकी साधना केलीत कधी? काही विशेष साधना नाही महानुभाव. आम्ही केवळ मनोभावे हरिनाम घेतो आणि आमच्याबरोबर आदिशक्ती आदिमाया असते. मग आम्हालाही शिकवा ना ही सोपी भक्ती. काय ग मुक्ते, शिकवायची? मला काय विचारतोस? तुझी सखी आहे ना विटेवरची, तिलाच विचार. जर मला सावळा हरी भेटला तर रचिन खरा. मार्गक्रमण करत आम्ही पैठणास पोचलो. तिथे देवकुळे मामा. पण गुरुदादा, आज संपूर्ण शास्त्रार्थ देववाणी संस्कृतातील सिद्धांतांच्या आधारे चालला होता. आपल्याला आपल्या बाबांनी ते शिकवलं म्हणून आपण हे करू शकलो. पण सामान्य जनलोकांचं काय? बरोबर आहे गुरुदादा. सगळ्यांपर्यंत हे जीवनोपयोगी ज्ञान पोचणार कसं? 4 वेद, 6 शास्त्रे, उपनिषदे या सगळ्याचं सार म्हणजे भगवद्गीता. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. ही गीता आता प्राकृतात आणायला हवी, मराठ्या बोलीत आणायला हवी. साधू, केवढा अभिनंदनीय विचार आहे दादा. हा विचार माझ्या मनी जरी आला तरी कृतीत मात्र तू आणायचा आहेस. गुरुदादा, पण गीता प्राकृतात मराठ्या बोलीत आणायला मला जमेल? हे दिव्य कार्य करायला मुले नेवासे ग्रामी निघाली. या प्रवासात निवृत्तीनाथाने ज्ञानदेव आणि सोपानदेव यांना दीक्षा दिली. अनुग्रह झाल्यावर पुढील ग्रामातच ज्ञानदेवाच्या दिव्य शक्तीची प्रचिती आली. हे पहा, रडू नका. शांत व्हा बरं, शांत व्हा. शांत. या का रडतायत बरं? बाबा, इथं प्रसंग काय आहे आणि तू अशी केंडवणी करतोयस? माझं भाग्य फुटलंय. नाही ताई, तुझ्या कपाळी खरं खुरं सौभाग्य लिहिलंय. सच्चिदानंद बाबा, उठा. तुमचं कार्य अजून संपलेलं नाहीये. स्नान संध्या न घडे ये का, तयासी कर्म अतिजड देखा. ते जीव उद्धरले उद्धरले, ज्ञान देवी मुक्त झाले. सच्चिदानंद बाबा साचा, त्यासी प्रसाद ज्ञान देवाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता सोपानानं देवळाच्या मंडपात दगडी खांबालगत आसन मांडलं. समोर गीता ग्रंथ ठेवला. सच्चिदानंद बाबांनी लेखन साहित्य सज्ज केलं. ज्ञानेशाने निवृत्तीला वंदन केलं आणि तो खांबाला टेकून बसला. ज्ञानेशाचं लक्ष मुक्तेकडे गेलं. तो मनी म्हणाला, मुक्ता, तू साक्षात चित्कला, आद्यशक्ती, आदिमाया. सोबत राहा बरं.
ॐ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमतिप्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. जे दिठीही न पाविजे ते दिठी विण देखिजे जरी अतींद्रिय लाहिजे ज्ञान बळ. माझा मराठाची बोलू कौतुके परिअमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आता विश्वात्मके देवे. काय म्हणालास ज्ञानदाता? आता विश्वात्मके देवे. आता केवढा अर्थ भरलाय या साध्या शब्दात. लोकांनी अनाठायी छळ केला. अन्नाच्या एकेका दाण्यासाठी डोळ्यातल्या अश्रूंचं दान घेतलं. आई बाबांचे जीव सुद्धा घेतले रे. या सगळ्यांना क्षमा करून माझ्या दादा तू म्हणतो आहेस ज्याला जे हवे ते त्याला मिळू दे. दुष्टांचा दुष्टपणा नष्ट होऊ दे. प्राणी मात्रांचे एकमेकांशी मैत्र जडू दे. संतांची मांदियाळी सर्वांसाठी मायबापांइतकी सोयरी होऊ दे. आता सगळे सुखी होऊ देत. भगवंताला तू म्हणतोयस या ग्रंथामुळे संपूर्ण विश्व शांत आणि सुखी झाले तरच हा ज्ञानदेव सुखिया होईल. म्हणूनच दादा तू माऊली आहेस जगाची, दिनांची, आमची. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. इकडे विसोबा काही शांत बसले नव्हते. ते तापी नदीच्या तीरी योगीराज चांगदेवांच्या आश्रमात पोहोचले. या
अहो चला ग्राम जोशी. विसोबा शास्त्री अहो केवढा मोठा आश्रम आहे हा. एक क्षणाची विश्रांती तरी घेऊ देत. घेताय विश्रांती? चला. योगीराज, तुम्ही बोला. अहो काय सांगू चांगदेव महाराज, ही कार्टी धर्म बुडवायला निघाली. एवढा आपला वंदनीय श्रीमद भगवद्गीता ग्रंथ मराठ्या बोलीत नकलवून काढला का? तर म्हणे सर्वसामान्यांना ज्ञानाचा मार्ग मोकळा केला यांनी. शिवाय लोकांना भुलवायला पैठणात रेड्यामुखी वेद वदवले यांनी. काय म्हणालात? रेड्यामुखी वेद? तिकडे लक्ष देऊ नका हो तुम्ही. कार्ट्यांनी काळी विद्या केली असणार काहीतरी. पंचमहाभूतांवरती अधिकार चालवायला अंगी सत्व असावं लागतं. नरोत्तमा, स्वामी, त्या मुलांना एक पत्र पाठव. होय. पत्र लिही. चिरंजीव. चिरंजीव नको. पंचमहाभूतांना वश केलंय नाही का त्यांनी? तीर्थरूप. तीर्थरूप? अहो पोरटी येत ती. नाही, तुम्ही 1400 वर्षांचे योगीराज, ती कालची कार्टी तीर्थरूप. नरोत्तमा, कोराच कागद पाठवून दे. बघू तरी कार्टी काय उत्तर पाठवतात ते. मुक्ते अगं थांब. योगीराज चांगदेवांचं पत्र आलंय. काय नरोत्तमा, बरोबर ना? हो. पण कागद तर कोराच आहे, हो ना? दादा, हे आखरीत बघ. 1400 वर्षे तप करूनही हा कोराच. अगं पण हे चांगदेव आहेत कोण? महायोगी. परमयोगी.
मावशी अगं हे परमयोगी तापी तिरी असतात आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात त्यांनी शेकडो वर्ष वाया घालवली आहेत. ते तप केले आहे. या ज्ञानेश्वरांनी पैठणास रेड्यामुखी वेद वदविले म्हणे ते स्वामीच कळाले. हो आणि त्यांच्या अहंकारात कापराची आहुती पडली. आणि बरं का निवृत्ती दादा मायना काय लिहायचा हे कोडं पडलं म्हणून कागद कोरा पाठवला. बरं का ज्ञानेश्वरा पत्रास छानस असं उत्तर दे. काय सोपाना रामकृष्ण हरी. आज्ञा दादा. 65 ओव्यांचं हे उपदेशपर पत्र पाहून चांगदेव चांगलेच भडकले. नरोत्तमा स्वामी प्रस्थानाची सिद्धता कर. जशी आज्ञा स्वामी. निवृत्तीनाथा. ज्ञानेश्वरा काय झालंय शंभू पंडित? ते आलेत. योगीराज चांगदेव आलेत. वाघावर बसून आहेत. त्यांच्या हातात सर्पाचा आसूड आहे. सहस्रावधी शिष्यगण त्यांच्या मागून चालत येत आहेत. काय हो विसोबा शास्त्री, आली नाहीत ती पोरं? घाबरले असतील, दुसरं काय. ज्ञानादादा ही मातीची भिंत येईल का रे आपल्या बरोबर चांगदेवांना भेटायला? माती माऊली चलशील?
मला क्षमा करा. केवळ सजीवांवर अधिकार गाजवून मी स्वतःला योगीराज समजत होतो, परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो. पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही, परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्र जडवले. धन्य आहात तुम्ही. व्यर्थ आहे माझं 1400 वर्षांचं आयुष्य, व्यर्थ माझी योग साधना, व्यर्थ माझा अहंकार. मला तुमचा शिष्य करून घ्या, योग्य मार्ग दाखवा. मुक्ते, चांगदेव तुझ्या ओटीत घालतो, सांभाळशील. आणि तो 1400 वर्षांचा योगीराज लहानग्या मुक्तेचा शिष्य बनला. गुरुमाऊली, कैलास राणा शिवचंद्र माऊली, क्षमा गुरुमाऊली, क्षमा. हा मेला निगुऱ्या. गुरुमाऊली, आपण मघा मला निगुऱ्या म्हणालात. माझ्या हातून काही चूक घडलीये का? तुझ्या मनी विकार का आला? तुला अजूनही आत्मबोध झाला नाही? अरे भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकार मनानं पुढे आला असतास. गावात शेतात गाई गुरं काय वस्त्रे लिहून हिंडतात, मग त्यांच्यापैकीच मी एक आहे असे तूच प्रत्ययास का येऊ नये? अरे आत्मरूपी पडिली दिठी, सांगया पाहे सर्व सृष्टी, चर्मचक्षुने न लक्षी, ज्ञानदृष्टीने परीक्षी. विंचू पाताळाशी साय, शेष माथा वंदी पाय, पाशिराली घार झाली, देखुनी मुक्ताई हसली, देखुनी मुक्ताई हसली. हे घ्या. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी. काय रे, इकडे काय करतोयस? आत येऊन बस. ते म्या खालच्या जातीचा आहे ना. त्याला काय झालं? चल. तुम्हाला इटळवील. आम्हाला सुद्धा समाजाबाहेरच काढलंय आणि असं उच्च नीच असं काही एक नसतं. आणि या कुटीच्या परिसरात केवळ हरीची सत्ता चालते, समजलं? चल आतमध्ये. हो पर चल. हो लोकसनी नाही चालणार. काय झालं? हे पण हरीचंच लेकरू आहे. चल रे, चल. बस इथे बस. आपण सगळी हरीची लेकरं सारखीच, त्यामुळे आजपासून हा इथेच बसेल. आणि तुम्हाला काय झालं? बसा. बस बसा. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे नामदेवा, आपण चालतोय कुठं? आळंदी नामेग्राम आहे, तिथे 4 भावंडे राहतात, त्यांच्या भेटीस. ते ज्ञानेश्वर आदी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नामदेव आले ती, विठ्ठल भक्त संत नामदेव आले ती, संगती संत जनाबाई बी हाय ती. रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग. या चला. नामया, तुम्ही निवृत्तींना उलट नमस्कार नाही केलात?
नामा म्हणे काय बंधू यांचे चरण, अंगे परब्रह्म मज पाशी. पांडुरंग, रोज विठ्ठलाशी मी बोलतो. ह्या पोरांना नमस्कार करून मी लहान खाऊ. पांडुरंग पांडुरंग. पण उठले ज्ञानेश्वर, केले ते वंदन, मस्तकी चरण नमस्कारिले. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू, यासाठी नमस्कारू योग्य आहे. रामकृष्ण हरी. आला तो सोपान वंदी येले त्या पायी, पांडुरंगा ठाई मानी येला. त्यात काय मोठं? वैष्णवांचे भार देव सुरगण, येताती शरण पंढरीशी. मुक्ते, विठ्ठल भक्त आलेत, नमस्कार कर. मावशी हे घे. गुरुदादा, ज्याला देवाचा अखंड सहवास आहे त्याचा अहंकार अजून कसा गेला नाही? मुक्ते, नमस्कार कर. दादा, हे झाड चंदनाचं आहे, पण याला अहंकाराच्या सर्पानं विळखा घातलाय. अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार नाही गेला? परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे का बा झाले? संतांचा सन्मान कळेना जयासी, राहुनी देवापाशी काय केले? म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. मुक्ताई, ह्या चंदनाच्या झाडाला, विळका घातलेल्या सर्पाला चांगलंच ठेचलंस का? बरं झालं, चंदनाचं झाड मोकळ झालं. मडकं कच्चच आहे अजून. काय केलं पाहिजे म्हणजे सन्मार्ग कधी सापडेल? गुरु हवा त्यासाठी. हे कच्च मडकं गोरोबा काकांकडे घेऊन जा. म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन, गुरु विण संतपण आहे कोठे? राम जोशी, राम जोशी, इकडे या. काय शास्त्री? तुमचा आमचा परिचय आहे ना? हो आहे ना. मग इथे धडधडीत समोर बसलेलो असताना दुर्लक्ष करून जाता कसे? काय ना शास्त्री, तुमच्याकडून आता काही होईना. तुमचा सूर्य मावळला, मग उगवत्या सूर्यास दंडवत घालायला नको, म्हणून हा शिधा घेऊन सिद्ध बेटास निघालोय. त्या लेकरांच्या पायी नतमस्तक होऊन पापांची क्षमा मागणार आहे. क्षमा करा शास्त्री, इथून पुढे तुमच्या कर्मात माझा सहभाग नसेल. राम जोशी, राम जोशी, मुक्ते, काय झालंय? जानकी मावशी. अगं मुक्ते, ये की. अगं निवृत्ती दादाला ना मांडे खायचे होते. मला मांडे भाजायला एखादं फुटक्या मडक्याचं खापर देतेस का? निवृत्तीला त्याला खायचंय वय, तेव्हा तिकडे आहे, घे. मांडे खायचे, मांडे खायचे त्या निवृत्त्याला.
इथं तुमच्या पायी उपाशी राहिलोय मी, जीवाला ताप होतोय माझ्या, आणि तुम्हाला मांडे खायचे चोचले सुचतायत. चल निघ कार कुठे? अहो विसोबा, अहो शास्त्री भाऊ असं काय करताय? अहो लहान लेकर आहेत ती, फुटकं खापर तर मागितलंय त्यांनी. आज खापर मागतायत, उद्या जीव मागतील. अहो असं का बोलतायसा? देवाघरची मुलं आहेत ती, त्यांना बी गोडधोड खावंसं वाटत असेलच की. गोडधोड यांना पहिले तुलाच अद्दल घडवली पाहिजे. अहो चल तिकडं. शास्त्री थांबा. शास्त्री काय काय चालवलंय? मावशी, शास्त्री थांबा ना. कळलं मला, आम्हाला शिक्षणाचाच काय, साधं जगण्याचाही अधिकार नाहीये. किमान अन्नावर अधिकार असेल असं वाटलं होतं, पण तोही नाहीये हे तुम्ही दाखवून दिलं. आज अन्न खाण्याची इच्छा धरली हे आमचं पाप. त्याची शिक्षा या विचारांना देऊ नका. मी पाया पडते तुमच्या. मुक्ते, जा मांड्यांची कणिक मळायला गे. खरंच? खरंच. गुरुदादा, अरे हे मुक्ते, अगं विसोबा शास्त्री भुकेनं व्याकुळ झालेत. त्यांना आधी मांडे खायला घाल बघू. अहो, तू खरोखरच माऊली आहेस. आजवर मी खूप छळलं तुम्हाला. तुमचे आई वडील तुमच्यापासून हिरावले, पण खरंच सांगतो, तुम्हाला त्रास देताना मी माझं सुख, समाधान, शांती सगळं हरवून बसलोय. रोजच्या झोपेला देखील पारखा झालोय मी. मला आता शांतता हवी आहे. माझे अपराध पोटात घ्या. या ओझ्यातून मला मुक्त करा माऊली. या ओझ्यातून मला मुक्त करा. सोहम सोहम षटचक्रन्यासे, तुझ परिये देता मीच न दिसे. ऐसी निद्रा तुझ लागो दे पुत्रा, मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि विसोबांची संत विसोबा खेचर होण्यास सुरुवात झाली. ते पाहतीये कसं मनोहारी शब्दचित्र तयार करतोस बघ तू. पण हे सगळं चित्र सुखावतं डोळ्यांना, कानाला, मनाला, त्वचेला, वाचेला. पण त्या पलीकडे हा जो आत्मा आहे त्याला नाही. त्याला आता वेगळंच हवंय काहीतरी. म्हणजे ज्ञाना, नेमकं काय होते? काही सांगायचंय की काही विचारायचंय? गुरुदादा, आत्मा अनंत आहे हे आपण सगळेच जाणतो. पण तो अक्षयी असला तरी जागा बदलत राहतो. काल पांडुरंग भेटला होता तळ्याकाठी. म्हणाला, हे ज्ञान चक्रवर्ती, तू जी विश्वाची आर्त मागितली होतीस ती पूर्ण झाली. आता निजधामी परतायला हवं. आता आता मावशी आणि अंतर्मुख बनली. आळंदीत राहायचं कोणासाठी असं सतत विचारू लागली. नामदेवांनी तिला तीर्थयात्रेला चलायचा आग्रह केला. पण निघायच्या दिवशी ती कुठे दिसेच ना. अखेर ती जनाईला सापडली, तिच्या लाडक्या दादाजवळ. मुक्ताई, चलायचं ना? सगळे वाट पाहत आहेत. दादाचा निरोप घेतला. आता पुन्हा इथे येणं व्हायचं नाही ना. तीर्थयात्रेत सासवड गावामध्ये सोपान देवानी समाधी घेतली. मुक्ते, काहीच का ग वाटत नाही तुला? मार्ग तो मोकळा झाला आम्हा. आणि तो वैशाख वद्य द्वादशीचा दिवस उजाडला. आम्ही सगळे नदीकाठी विसावलो होतो आणि अचानक दाटून आलो. आकाशाशी ज्यांचं नातं जोडलेलं असतं त्यांना आकाशात परतावंच लागतं. सामान्य जनांसाठी त्यांना मातीचा कण होऊन राहावं लागतं. त्यांचे आयुष्य आपल्याला आपल्या इतकीच उंच करावी लागतात. मगच त्यांना धरा सोडता येते. गुरुदादा, येऊ का असं विचारणार नाही. जाऊ? रडायचं नाही. रडू नका.
पाऊस थांबलाय आता. तुम्ही जा बरं तुमच्या घरी, मीही जाते. येते. पांडुरंग हरी. तुम्ही पण जा रे बाबांनो. ज्ञानोबा येते. ए यशोदे, कुठं निघालीस? थांब आलोच. थंडीत कुडकुडशील म्हातारे. थांब थांब जरा. दे. ही घे माझी घोंगडी. तुझे ज्ञान आणि मुक्त सारखे मागायचे. चल ग बाय, आता राहील घोंगडी नीट. चल.